नमस्कार मंडळी, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आता आहे मापण बाजारपेठ नजीक असलेला BSNLचा जो टॉवर आहे त्या टॉवरच्या अगदी खाली मी उभा आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हा टॉवर आहे। तर इथल्या नागरिकांची अवस्था, कुणी रेंज देतं का रेंज, अशा प्रकारची इथल्या नागरिकांची अवस्था झालेली आहे। कारण हा टॉवर फक्त नावाला आहे, याला नेटवर्क नसतं। जवळपास आठवड्यातले 8 दिवसांचा हिशोब घातला तर 5-6 दिवस याची रेंज गायब असते। पाऊस असो नसो, वीज असो नसो, कोणतेही कारण लागत नाही, इथं नेटवर्क मात्र गुल असतं। आणि BSNLच्या सेवेचा अगदी बोजबारा झालेला आहे, विस्कळीत झालेले आहेत तेव्हा। आणि BSNLच्या अधिकाऱ्यांकडून याची दखल सुद्धा घेतली जात नाही आणि कोणत्याही प्रकारची याच्यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही। त्यामुळे या ठिकाणी येथे येऊन वृत्तांकन करायची आम्हाला वेळ आलेली आहे। या समस्येवर कधी तोडगा निघणार आहे, ही समस्या कधी सुटणार आहे, हे देवास ठाऊक, राम भरोसे आहे। निदान हा व्हिडिओ बघून, ही बातमी बघून BSNL वाल्यांचे डोळे उघडतील का, त्यांना जाग येईल का, आणि या म्हापणच्या BSNLच्या टॉवरची दुरावस्था ती झालेली आहे तो सुस्थितीत येईल का, हा प्रश्न आहे। बरेचसे प्रश्न आहेत। इथले नागरिक त्रस्त आहेत, जे ऑनलाईन अभ्यास करतात ते विद्यार्थी त्रस्त आहेत, जे वर्क फ्रॉम होम करतात ते कर्मचारी त्रस्त आहेत। त्यामुळे या नेटवर्क समस्येवर तोडगा निघेल का? जवळपास 2007 पासून हा टॉवर सेवेत आहे। ज्यावेळी इतर आजूबाजूच्या कोणत्याही गावात नेटवर्क नव्हतं त्यावेळी म्हापणमध्ये नेटवर्क होतं, पण आता अवस्था अशी झालेली आहे की आजूबाजूच्या गावात अतिशय सुंदर नेटवर्क आहे, पण म्हापणमध्ये मात्र नेटवर्कच्या एका काडीसाठी दारोदार भटकावं लागतंय आणि म्हणावं लागतंय, कुणी रेंज देतं का रेंज। कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज, म्हापण, समीर चव्हाण।